Good morning, students. Now today we are going to learn new chapter, composition of matter. In the last period or in the last chapter, previous chapter, we have studied about the atom and inside the atom. Now the first point here we have already looked in the chapter. What is meant by matter? मॅटर याविषयी आपण मागच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेला आहे. एनिथिंग अराउंड अस व्हिच हॅज मीन्स हियर एनिथिंग अराउंड अस व्हिच हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे या पृथ्वी तलावरती अशी कुठलीही गोष्ट की ज्याला काय मास आहे आणि काय करत असेल ते स्पेस ऑक्युपाय करत असेल, दॅट इज द मॅटर. मग हे चॉक आहे, चॉक ही सुद्धा मॅटर आहे, कारण याला काय व्हॉल्यूम आहे अँड याने आपल्या आकार एवढा स्पेस काय केला आहे ऑक्युपाय केला आहे, दॅट इज द मॅटर. नाव नेक्स्ट टाईप्स ऑफ मॅटर. जनरली आपण ज्या चुका करतो या ठिकाणी टाईप्स ऑफ मॅटर अँड स्टेट्स ऑफ मॅटर. टाईप्स ऑफ मॅटर हिअर एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड mixture means the substance which are formed in the original form, means the substances which we get in the original state, that is the element. Then example आपण म्हणू शकतो कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन या पद्धतीने आपण उदाहरण या ठिकाणी सांगू शकतो. Then compound, compound what is meant by compound when two or more element mix together with a केमिकल कंपोजिशन. म्हणजे याला कसं म्हणू शकतो आपण केमिकल कंपोजिशन, दॅट इज द कंपाऊंड. म्हणजे जस्ट लाईक ए H2O, H2O या ठिकाणी दोन एलिमेंट्स यूज झालेले आहेत. कोणता एक पहिला आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन, मीन्स नंबर ऑफ हायड्रोजन 2 अँड नंबर ऑफ ऑक्सिजन 1, दॅट इज वी गेट वॉटर. आणि वॉटर जर आपल्याला भेटलं असेल दॅट इज द मॉलिक्यूल ऑफ वॉटर, म्हणजे त्या मॉलिक्यूलचा एक कण ज्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. देन मिक्सचर व्हेन एलिमेंट्स ऑर कंपाऊंड मिक्स टुगेदर विथ फिजिकली, म्हणजे फिजिकल चेंज, दॅट इज द मिक्सचर. मिक्सचर जर अशा प्रकारचं जर असेल की ज्या ठिकाणी काय राहू शकते की जसं आपण कुठलंही म्हटलं की समजा आपल्याकडे धान्य जर असेल त्यामध्ये समजा गहू म्हटलं तर गहू आहे, खडे आहे, सोंडे आहेत, अशा प्रकार जर असेल दॅट इज द मिक्सचर. मीन्स टाईप ऑफ मॅटर, एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. अँड आफ्टर दॅट स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर हिअर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर जेवढ्या काही वस्तू मिळतील त्या फक्त या फॉर्ममध्ये मिळू शकतात, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. आता या ठिकाणी आपण हे जे टाईप्स ऑफ मॅटर आहे यामुळे एक एक करून आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट नंबर आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट जस्ट लाईक हिअर चॉक. चॉक इज ऑल्सो मेड अप ऑफ इन्फिनिट नंबर ऑफ मॅटर. या ठिकाणी किती आहेत इन्फिनिट नंबर ऑफ मॅटर्स आहेत. Means in this chalk the atoms are very closely packed each other. म्हणजे या ठिकाणी असणारे जे ॲटम्स आहेत बारीक 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 हे काय झाले क्लोजली पॅक झालेले स्वतःला, आणि त्यामुळे याला एक वेगळा आकार आलेला आहे. दॅट इज वाय द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज स्ट्रॉंग इन द सॉलिड. म्हणजे सॉलिडमध्ये काय असतं की यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स याला मराठीमध्ये आंतररेवनीय बल असं म्हणतात. की हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हा कसा स्ट्रॉंग असतो, आणि स्ट्रॉंग असल्यामुळे तो एकमेकाला काय घट्ट चिपकलं जाते. जसं या ठिकाणी आपण ही आकृती पाहू शकतो. म्हणजे याचं जे स्ट्रक्चर असते हे कसं असते मीन्स these are atoms in that matter. Now here there are infinite number of atoms. They are very closely packed or very closely touched to each other because of the intermolecular force is strong. Okay,
सेकंड कॅरेक्टरिस्टिक, पार्टिकल्स आर व्हेरी क्लोजली अरेंज. आपण जे पाहिलेलं आहे ते, इट हॅज नो स्पेस बिटवीन द पार्टिकल्स. इट हॅज नो स्पेस बिटवीन द ॲटम्स. या ठिकाणी जे ॲटम्स आहेत हे कसे, त्यामध्ये कुठलाही स्पेस नाही, एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत. एव्हरी सॉलिड सबस्टन्सेस हॅव डेफिनाइट शेप्स अँड व्हॉल्यूम. म्हणजे सॉलिड्स म्हटलं की यात एक प्रकारचं आकार येतो. म्हणजे जसं मी हे चॉकचं उदाहरण पुन्हा घेतो, स्टिक्स घेतो, वुडन स्टिक्स. यामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे, सॉलिड आहे. दे हॅव ए डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. प्रत्येक वस्तू आहे, मी जर पेन घेतला तर याला स्पेसिफिक शेप आहे आणि याला व्हॉल्यूम सुद्धा आहे. दॅट इज अ सॉलिड थिंग्स. Solids have highly density than the liquid and gases. Solids have high density than liquid and gases. They are almost non-compressible. They are almost non-compressible. म्हणजे कसं असतं की या ठिकाणी याला आपण किती घट्ट दाबलं तरी हा जसे आहे त्याच अवस्थेमध्ये राहील, नॉन कॉम्प्रेसिबल. पण सगळ्याच वस्तू अशा होतात का, जस्ट लाईक ए प्लास्टिकचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर प्लास्टिकला आपण काय करू शकतो, वाकवू शकतो. म्हणजे त्यामध्ये थोडंफार कॉम्प्रेसिबल आहे, पण म्हणूनच या ठिकाणी म्हटलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे बऱ्याचशा वस्तू कशा असतात, नॉन कॉम्प्रेसिबल. एखादा दगड घेतला, त्याला असं कॉम्प्रेस केलं तर त्याच अवस्थेमध्ये राहील, तुटून जाईल, पण तो असं कॉम्प्रेस होणार नाही. हा खडू मी कितीही प्रेस केलं तरी पण याचा आकार बदलणार नाही. पण काही अशा वस्तू आहेत की समजा रबर आहे, फुगा आहे, यांना कॉम्प्रेस केलं तर त्याचा आकार चेंज होतो. अँड दे आर रिजिड, प्लास्टिक अँड इलास्टिक. रिजिड म्हणजे टणक असते, प्लास्टिक्स अँड इलास्टिक ह्या वस्तू आहे काही प्रमाणात त्या कॉम्प्रेस होतात. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड सबस्टन्सेस. ओके, नाउ सेकंड हिअर लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेट, आता बघा ज्या पद्धतीचे मुद्दे आपण किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण कुठे पाहिलं त्या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये पाहिलं त्याच प्रकारे अगदी थोडाफार शब्दांचा बदल असेल, त्यानुसार काय काय बदल होतो त्या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट नंबर, द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट. काय होतं सॉलिडमध्ये, द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज स्ट्रॉंग. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे, मॉडरेट होते. म्हणजे साधी गोष्ट घेऊ आपण, बर्फाचं एखादं उदाहरण घेतलं, आईस. आईस इज इन ए सॉलिड स्टेट, मीन बिकॉज ऑफ द ॲटम्स ऑफ आईस आर व्हेरी क्लोजली टाईड टू ईच अदर. दॅट्स वाय वी गेट द स्पेसिफिक शेप. म्हणजे आपण त्या पाण्याला जर एखाद्या कुठल्याही खंड्यामध्ये ठेवलं आणि त्याला समजा जर फ्रीज केलं तर तशा प्रकारचा आकार, म्हणजे तो एक ग्लासमध्ये ठेवलं तर त्या बर्फासारखा आकार येईल. मीन दे हॅव ए स्पेसिफिक और डेफिनाइट शेप त्या पद्धतीचा येतो. म्हणजेच कशामध्ये, सॉलिडमध्ये. पण या ठिकाणी आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट. इफ वी गिव्ह हिट टू आईस, देन आईस काय होतं, मेल्ट होते. मेल्ट होते म्हणजेच काय होते, ते इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाला, मॉडरेट झाला. पार्टिकल्स आर अवे फ्रॉम ईच अदर. या ठिकाणी ॲटम्स इन द सॉलिड्स व्हेरी क्लोजली पॅक टू ईच अदर, म्हणजे एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत. तर या ठिकाणी आपण हीट दिल्यानंतर, त्या बर्फाला हीट दिल्यानंतर काय होईल, ते पाण्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे त्याचे जे ॲटम्स आहेत एकमेकापासून दूर गेलेले असतात. मीन्स हिअर पार्टिकल्स आर अवे फ्रॉम ईच अदर. देन डोंट हॅव डेफिनाइट शेप बट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. म्हणजे या ठिकाणी याला जो आकार येतो हा कसा, डेफिनाइट शेप नसतो. आता पाण्याला कुठलाही शेप नाही, पण मात्र ज्या भांड्यामध्ये ठेवू तशा प्रकारचा तो आपल्याला दिसत असतो, पण मात्र व्हॉल्यूम असते. लिक्विड्स लेस कॉम्प्रेसिबल दॅन द सॉलिड. म्हणजे याला अशा पद्धतीनं प्रेस केलं, जसं पाण्यामध्ये गेलं आपण समजा पाण्याला असं जर केलं तर ते एक लाटेसारखं एक असं उंचवटा तयार होतो. म्हणजे कॉम्प्रेसिबल, लेस कॉम्प्रेसिबल दॅन द सॉलिड्स. दे कॅन फ्लो, मीन्स इट हॅज
फ्लुइडिटी, इट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. फ्लुइडिटी, प्रवाहिता, ते वाहते. म्हणजे आधी बर्फ सॉलिड होता, त्याला वेगळा आकार आला, एक स्पेसिफिक आकार आला, पण जेव्हा त्याला हीट दिली त्याचं पण पाण्यामध्ये झालं आणि पाणी जर कुठेही सांडलं तर ते काय होतं, फ्लो होते. मीन्स दे कॅन फ्लो. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी. देन दे हॅव फ्यू डिस्टन्स और स्पेस बिटवीन टू ॲटम्स. या ठिकाणी हे जे कण या ठिकाणी क्लोज आहेत, या ठिकाणी काय झालंय, अंतर थोडं वाढलेलं आहे, हे झालंय. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड स्टेट ऑफ मॅटर. नाउ द थर्ड नंबर हियर, गॅसियस स्टेट. आकृतीमधला फरक तुम्ही पाहता या ठिकाणी. मीन्स इन द सॉलिड स्टेट द atoms are very closely packed each other. In the liquid state they get away from each other. म्हणजे काही त्या ठिकाणी काय झालं, स्पेस तयार झाला. आणि या ठिकाणी जेव्हा आपण लिक्विडचं जेव्हा गॅसेसमध्ये रूपांतर होते तेव्हा ते जे पार्टिकल्स ॲटम्स आहेत हे एकमेकांपासून बरेच लांब गेलेले असतात. मीन्स द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक. स्ट्रॉंग असेल तर पॅक होते, जवळ येतात, आणि वीक असेल तर दूर जाते. पार्टिकल्स आर व्हेरी फार फ्रॉम इच अदर. म्हणजे इथले जे ॲटम्स आहेत एकमेकांपासून कसे गेलेले असतात, दूर गेलेले असतात. द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स इज व्हेरी लार्ज. या ठिकाणी बघा, पार्टिकल्स म्हणजे ॲटम, म्हणजे या ठिकाणी असणारे जे कण आहेत एकमेकांपासून काय झालेले खूप दूर गेलेले असतात. दे हॅव ए लेस डेन्सिटी. म्हणजे याची डेन्सिटी कशी असते, कमी असते. हायली कॉम्प्रेसिबल. हायली कॉम्प्रेसिबल म्हणजे जो दाब कमी किंवा जास्त होतो त्यानुसार त्याचा प्रवाह त्या त्या दिशेने वाहत असतो, म्हणजे इझिली वाहतो. अँड पार्टिकल्स आर फ्रीली. या ठिकाणी जे असतात किंवा असं एका ठिकाणी फिक्स नसतात, तर असं फ्री. म्हणजे हवा आपण पाहतो की समजा कसे, म्हणजे हवेमध्ये असणारे जस्ट लाईक ए डस्ट पार्टिकल्स, त्याची जी फिरण्याची गती असते ती कशी असते, रँडमली असते. म्हणजे तो जो टाईप्स आहे तुझा रँडमली, म्हणजे कुठल्याही एका दिशेने जात नाही, ते पार्टिकल असे फिरत असतात, कुणी इकडे तिकडे फिरत असतात. त्याच प्रकारे जी हवा या पद्धतीने कुठली फिरली, म्हणजे जिकडनं दाब वाढला त्याच्या विरुद्ध दिशेने ते अगदी वाहायला लागतात. तर पार्टिकल्स आर फ्रीली. आपण या ठिकाणी जो प्रकार पाहिला आपण स्टेट ऑफ मॅटर, त्याचे 3 स्टेट्स पाहिल्या, सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. नंतरचा जो काही जो व्हिडिओ आपण बनवणार तो बनवलो आपण एलिमेंट्स, टाइप्स ऑफ मॅटर, एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. थँक्यू.